Hello guys, in today's lecture we are going to discuss about the different mode of pollination. मग त्याच्यामध्ये आपण कालच्या लेक्चरला पाहिलं होतं पहा का आपल्याला माहिती आहे पॉलिनेटिंग एजंट असतात. बेसिकली ते क्रॉस पॉलिनेशनसाठी हेल्प करतील. मग त्यामध्ये दोन टाईपचे आपण पाहिले होते, अबायोटिक आणि बायोटिक. आता सुरुवातीला आपण पाहूया अबायोटिक एजंट्स कोणते असतात. मग आपल्याला माहिती आहे पहा वॉटर आणि विंड ॲक्च्युली पॉलिनेशनसाठी हेल्प करतील. आता याच्यामध्ये पहिला जो टाईप आहे त्याला आपण म्हणतो ॲनमोफिली असं म्हणणार. ओके, ॲनमोफिली म्हणजे काय लक्षात ठेवायचं, पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ विंड. मग त्याला ॲनमोफिली असं म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं. ओके, आणि बेसिकली दिस टाईप ऑफ पॉलिनेशन फाउंड इन क्रॉप प्लांट्स. ओके, मग आता याचे एक्झाम्पल्स आपल्याला कोणकोणते पाहायला भेटतील. याच्यामध्ये असेल वीट असेल किंवा राईस आपल्याला पाहायला भेटणार किंवा मेज एक्सेट्रा. हे क्रॉप प्लांट्समध्ये आपला ॲनमोफिला टाईप ऑफ पॉलिनेशन पाहायला भेटतं. ओके, आता ह्या ॲनमोफिलससाठी म्हणजे फॉर एक्झाम्पल विंड थ्रू पॉलिनेशन होण्यासाठी ह्या फ्लावर्समध्ये काही ॲडॅप्टेशन्स आपल्याला पाहायला भेटतील. मग आपण काय पाहूया, ॲडॅप्टेशन्स इन ॲनमोफिलस फ्लावर. मग आता कोणकोणते ॲडॅप्टेशन्स शो करणार हा फ्लावर लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये जे फ्लावर्स पेंट असतील, फ्लावर्स आर स्मॉल इनकॉन्स्पिक्युअस. बरोबर ना, ते फ्लावर्स छोटे असतात आणि इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे अस्पष्ट आपल्याला पाहायला भेटणार. नेकेड आईज ते इझिली विजिबल नसतात. म्हणजे थोडक्यात काय, हे जे फ्लावर्स हे इन्फ्लोरसन्समध्ये प्रेझेंट असतात, लक्षात ठेवायचं. ओके, चला दुसरा पॉईंट आपल्याला काय पाहायला भेटतो याच्यामध्ये, काय यामध्ये जे फ्लावर्स असतील ते लॅक ऑफ नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. म्हणजे यांच्यामध्ये नेक्टर पण फॉर्म होणार नाही आणि फ्रॅग्रन्स पण नसणार, लक्षात ठेवायचं. फ्रॅग्रन्स म्हणजे यांच्यामध्ये सेंट आपल्याला पाहायला भेटणार नाही. ओके, बिकॉज त्यांना कोणत्याही पॉलिनेटिंग एजंटला अट्रॅक्ट करायचं नाही, त्यामुळे यांच्यामध्ये नेक्टर नसेल, फ्रॅग्रन्स आपल्याला पाहायला भेटणार नाही. तिसरा पॉईंट जो आपल्याला पाहायला भेटणार तो म्हणजे काय, लार्ज क्वांटिटी पोलन ग्रेन्स आर प्रोड्यूस. जास्त क्वांटिटीमध्ये पोलन ग्रेन्स फॉर्म होतील, हे लक्षात ठेवायचं. ओके, बिकॉज विंड थ्रू पॉलिनेशन होतं आहे, बरोबर ना, टू कंपन्सेट द लॉस ऑफ पोलन ग्रेन, हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये काय होतील, पोलन ग्रेन्स फॉर्म होतील, लक्षात ठेवायचं. ओके, चौथा जो आपल्याला पॉईंट पाहायला भेटेल का यांच्यामध्ये हे जे पोलन ग्रेन असतात, पोलन ग्रेन्स आर ड्राय अँड लाईट वेट. पोलन ग्रेन हे ड्राय आणि लाईट वेट असतात, इझिली फ्लो करण्यासाठी एअरमध्ये. पाचवा जो आपल्याला पॉईंट पाहायला भेटणार, हे जे स्टेमन असतील, लक्षात ठेवायचं, दे हॅव लॉंग फिलामेंट. यांच्यामध्ये लॉंग फिलामेंट असतील आणि हे कसे असतील लक्षात ठेवायचं, व्हर्सटाईल, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं यांच्यामध्ये लॉंग काय फिलामेंट प्रेझेंट आहे आणि व्हर्सटाईल टाईपचे येतं, जेणेकरून ते इझिली काय होतील, एअरमध्ये एक्सपोज होतील. ओके, आणि त्यांच्या थ्रू पोलन ग्रेन काय होतील, पॉलिनेट होतील, लक्षात ठेवायचं. ओके, सिक्स आपल्याला जो ॲडॅप्टेशन पाहायला भेटणार याच्यामध्ये तो म्हणजे काय, स्टेमेन अँड स्टिग्मा दे आर एक्सपोज इन एअर करंट. लक्षात, हे एअर करंटमध्ये एक्सपोज झालेले असतील, कारण की एअर थ्रू होणार काय यांचं पॉलिनेशन. दॅट्स तो म्हणजे काय, हायड्रोफिली. हायड्रोफिलीमध्ये ॲक्च्युली होईल काय, पॉलिनेशन with the help
हेल्प ऑफ वॉटर. वॉटर थ्रू काय होईल, पॉलिनेशन आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते ॲडॅप्टेशन्स पाहायला भेटतील पहा. ॲडॅप्टेशन इन हायड्रोफिलस फ्लावर. हायड्रोफिलस फ्लावरमध्ये कोणकोणते ॲडॅप्टेशन्स असतात पहा. पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पॉलिनेटिंग एजंट्स नाही आहेत, त्याला शटायचं. बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स नाहीत. दॅट्स वाय फ्लावर्स आर स्मॉल इनकॉन्स्पिक्युअस. बरोबर. त्यानंतर दुसरा जो आपल्याला पॉईंट पाहायला भेटणार याच्यामध्ये तो म्हणजे काय, नेक्टर अँड फ्रॅग्रन्स ॲबसेंट. नेक्टर आणि फ्रॅग्रन्स यांच्यामध्ये प्रेझेंट नाही आहे. बरोबर ना, बिकॉज बायोटिक एजंटला अट्रॅक्ट करायचं नाही यांना. ओके, चलो आता थर्ड जो पॉईंट पाहायला भेटणार पहा. आता हे कसे येतं, वॉटर ॲक्च्युली पॉलिनेशनसाठी हेल्प करणार. म्हणजे हे बेसिकली हायड्रोफाईट्स आहे, म्हणजे पाण्यामध्ये असलेले प्लांट्स आहेत. बरोबर. मग त्यासाठी यांच्यामध्ये जे फ्लोरल पार्ट्स असतात पहा. ओके, हे कसे असतील, फ्लोरल पार्ट्स आर अनवेटेबल. हे लक्षात ठेवायचं. ओके, दॅट्स वाय दे आर कवर्ड विथ म्युसिलेज. त्यांच्यावरती म्युसिलेजची कवरिंग असते पहा. म्युकस लाईक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटणार. ओके, त्याला आपण म्युसिलेज असं म्हणतो का, त्यामुळे ते वेट होणार नाही, त्याला लक्षात नाही, ओले होणार नाही. ओके, थोडक्यात काय ते कसे असतील मग, अनवेटेबल आपल्याला पाहायला भेटतील फ्लोरल पार्ट्स. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन टाईप्स आपल्याला पाहायला भेटतील, ते लक्षात ठेवायचं. आता पहिला जो टाईप आहे हायड्रोफिलीमध्ये, त्याला म्हटलं तर हायड्रोफिली. हे लक्षात ठेवायचं. हायपो म्हणजे काय, बिलो. लक्षात ठेवायचं, बिलो द वॉटर सरफेस. ओके, मग याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे, पॉलिनेशन ऑकर बिलो वॉटर सरफेस. वॉटर सरफेसच्या खाली काय होईल, पॉलिनेशन आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, मग आता याच्यामध्ये ॲडॅप्टेशन्स कोणते, त्यासाठी ॲडॅप्टेशन्स आपल्याला कोणकोणते पाहायला भेटतील, हे तर असतीलच त्याच्यामध्ये असणारे ॲडॅप्टेशन्स. पण याच्यामध्ये काही स्पेशली ॲडॅप्टेशन्स असतात पाण्याच्या खाली पॉलिनेशन होण्यासाठी. ते म्हणजे काय का, यांच्यामध्ये जे पोलन ग्रेन असतात हे रिबन लाईक आहे, लॉंग रिबन लाईक आपल्याला पाहायला भेटतील, लॉंग अँड रिबन लाईक. दुसरं जे येतं, पोलन ग्रेन्स आर हेवी दॅन वॉटर. वॉटरपेक्षा हेवी असतील. ओके, अँड दे सिंक डाऊन. सिंक डाऊन म्हणजे काय, वॉटरच्या खालीच राहतील पोलन ग्रेन्स. ओके, आणि याला कोण कॅप्चर करेल, कॅप्चर बाय द स्टिग्मा. आणि स्टिग्मा याला कॅप्चर करेल पाण्याच्या खाली. ओके, त्यामुळं आपण याला काय म्हणणार मग, हायड्रोफिली असं कन्सिडर करणार. लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल पाहायला भेटतं पहा, ते आहे झोस्टेरा. हे लक्षात ठेवायचं. ओके, चला आता दुसरा जो आपल्याला टाईप पाहायला भेटतो याच्यामध्ये, तो म्हणजे काय, त्याला आपण म्हणणार इपी हायड्रोफिली. बरोबर ना, इपी म्हणजे ऑन द सरफेस. याला हटायचं म्हणजे पॉलिनेशन होतं आहे, पॉलिनेशन ऑकर ऑन द सरफेस ऑफ वॉटर. लक्षात ठेवायचं. ओके, आता याच्यामध्ये कोणकोणते ॲडॅप्टेशन्स, त्यामध्ये ॲडॅप्टेशन्स. ओके, आता मेनली हे जे प्लांट्स असतात, प्लांट्स आर डायशियस. डायशियस म्हणजे
मेल प्लांट वेगळे असतात आणि फिमेल प्लांट आपल्याला वेगळे पाहायला भेटतील यामध्ये. आता बेसिकली हे जे पोलन ग्रेन असतात, पोलन ग्रेन याची जी डेन्सिटी असते हे वॉटरसारखेच आपल्याला पाहायला भेटणार. दॅट्स वाय पोलन ग्रेन हॅव density similar to the water. That's why they can float on the water. ते काय करू शकतात, वॉटर सरफेसला फ्लोट करू शकतात. लक्षात ठेवायचं. ओके. ज्यावेळेस मेल फ्लावर काय होतील, मॅच्युअर होतील, म्हणजे पोलन ग्रेन डेव्हलप झाल्यानंतर त्याच्यामध्ये ओके दे डिसोसिएट फ्रॉम द प्लांट आणि ते वॉटर सरफेसला रीच करतील. हे लक्षात ठेवायचं. ओके. ते बेसिकली प्लांट्स हे सबमर्ज प्लांट आहे, म्हणजे पाण्याच्या आतमध्ये आपल्याला असलेले प्लांट्स पाहायला भेटणार आहे. ओके. पण हा जो फिमेल फ्लावर आहे, फिमेल फ्लावरमध्ये आपल्याला कॉईल लाईक काय पाहायला भेटणार, स्टाईल प्रेझेंट असतं. मॅच्युअर झाल्यानंतर ती जी कॉईल आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं वॉटर सरफेस इथं आपल्याला पाहायला भेटणार, इथं फिमेल प्लांट प्रेझेंट आहे, इथं आपल्याला कॉईल लाईक स्ट्रक्चर पाहायला भेटणार आणि ह्या ठिकाणी काय होतं आहे, फ्लावर डेव्हलप होतं आहे, फिमेल फ्लावर. ओके. हां, आता हे फिमेल फ्लावर मॅच्युअर झाल्यानंतर ही जी कॉइलिंग आहे हे रिलीज होती आणि रिलीज झाल्यानंतर फिमेल फ्लावर कुठं रीच करणार, वॉटर सरफेसला. हे लक्षात घ्या. ओके. दिस इज मेल प्लांट. मेल प्लांटवर ॲक्च्युली फ्लावर मॅच्युअर झाल्यानंतर इट विल गेट डिसोसिएट फ्रॉम द प्लांट. ओके. अँड रीच द वॉटर सरफेस. वॉटर सरफेसला रीच करणार. ओके. हां, तिथून मग होतं काय, ह्या फ्लावर्समध्ये असलेले पोलन ग्रेन्स जे असतील याला कोण कॅप्चर करेल, ह्या फिमेल फ्लावरचा स्टिग्मा कॅप्चर करणं. म्हणजे पॉलिनेशन कुठं होतं आहे, वॉटर सरफेसला आपल्याला पाहायला भेटणार आहे. हे लक्षात ठेवायचं. ओके. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं, मेल फ्लावर आफ्टर maturation reach surface where female flower capture pollen grains. हे लक्षात ठेवायचं. ओके. आता याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला कोणतं पाहायला भेटतं पहा, व्हॅलिस्नेरिया एक्झाम्पल आहे. फिली आणि इपे हायड्रोफिली हे कशामध्ये होतं, हे वॉटरमध्ये आपल्याला पाहायला भेटणार, वॉटर पॉलिनेशनसाठी हेल्प करणार. ओके. आणि हे दोन्ही बेसिकली हायड्रोफाईट्स आहे, म्हणजे ॲक्वेटिक प्लांट्स आहे. पण सगळ्याच ॲक्वेटिक प्लांटमध्ये वॉटर थ्रू पॉलिनेशन होईल का, नाही. ओके. याच्यामध्ये एक्झाम्पल्स पाहायला भेटणार पहा, सपोज लोटस असेल किंवा वॉटर लेसियांत आपल्याला पाहायला भेटणार. यांच्यामध्ये पॉलिनेशन जे आपल्याला पाहायला भेटेल हे कसं असं, एंटमोफिलस. एंटमोफिलस म्हणजे काय, इन्सेक्ट थ्रू पॉलिनेशन होणार आहे यांच्यामध्ये. ओके. नंतर दुसरं एक एक्झाम्पल आहे पहा, हॅलोगॅरिस. आता हॅलोगॅरिस पण एक हायड्रोफाईट किंवा ॲक्वेटिक प्लांट आहे, पण यांच्यामध्ये जे पॉलिनेशन असतं ते असतं ॲनेमोफिलस. हे लक्षात ठेवायचं. ॲनेमोफिलस म्हणजेच काय, एअर किंवा विंड थ्रू पॉलिनेशन आपल्याला पाहायला भेटेल यामध्ये. डिस्कस अबाउट द बायोटिक एजंट्स विच हेल्प्स इन पॉलिनेशन. आता बायोटिक एजंट्समध्ये काय येतील, लिव्हिंग थिंग्स आपल्याला पाहायला भेटतील का त्या पॉलिनेशनसाठी हेल्प करतील. ओके. आता याच्यामध्ये पहिला जो टाईप आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण एंटमोफिली असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं. व्हॉट इज मीन बाय एंटमोफिली, पॉलिनेशन with the help of insect. बरोबर. मग याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते ॲडॅप्टेशन्स पाहायला भेटतील पहा, फ्लावरमध्ये टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट. लक्षात ठेवायचं. ॲडॅप्टेशन्स कोणकोणते येतं, पहिलं जे आपल्याला पाहायला भेटतील का, फ्लावर्स हे कसे असतील, हे लार्ज फ्लावर असतील, बिग ऑर लार्ज फ्लावर्स. ओके. नंतर हे ब्राईट कलर आपल्याला
शो करतील. ब्राईट म्हणजे भडक कलर, का जेणेकरून इझिली विजिबल होतील ते इन्सेक्टसाठी. ओके. त्यानंतर इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी यांच्यामध्ये नेक्टर अँड स्वीट ओडर प्रोड्यूस होणार, लक्षात ठेवायचं. बरोबर. त्यानंतर थर्ड जो आपला पॉईंट पाहायला भेटणार, यांच्यामध्ये जो स्टिग्मा प्रेझेंट असेल फ्लावरमध्ये, हा आपल्याला कसं पाहायला भेटाल, इट विल बी फिदरी और वी कॅन से दॅट स्टिकी. हा फिदरी किंवा स्टिकी आपल्याला पाहायला भेटेल टू कॅप्चर पोलन ग्रेन. पोलन ग्रेनला कॅप्चर करण्यासाठी, हे लक्षात ठेवायचं. पोलन ग्रेन कशी असतील लक्षात ठेवायचं, हे असतील स्पायनी. स्पायनी म्हणजे काय, एक्झाईनवर स्पाइन लाईक स्ट्रक्चर्स आपला स्पायनी अँड कवर्ड बाय येलो कवरिंग. मग ह्या येलो कवरिंग आणि स्पायनी स्ट्रक्चरला मिळून आपण काय म्हणतो, पोलन किट. मग यालाच पोलन किट असं म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं. ओके. इज कॉल्ड ॲज पोलन किट. ओके. थर्ड जे आपल्याला पाहायला भेटतं पहा, काही जे फ्लावर्स आहे अजून आपल्याला मॉडिफिकेशन शो करतात. ओके. मग ते एक्झाम्पल आपल्याला कोणतं पाहायला भेटतं पहा, सॅल्विया. सॅल्वियामध्ये आपला लेवर मेकॅनिझम पाहायला भेटेल, मेकॅनिझम. बरोबर ना. टू हेल्प्स टू पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट, त्यांच्यामध्ये लेवर मेकॅनिझम प्रेझेंट असतं. आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपल्याला कोणकोणते पाहायला भेटतील, एक्झाम्पल आपल्याला पाहायला भेटेल पहा, रोज असेल किंवा जास्मिन वगैरे आपल्याला पाहायला भेटणार, एक्सेट्रा. का त्यांच्यामध्ये एंटोमोफिलस टाईप ऑफ पॉलिनेशन भेटणार, तो आहे ऑर्निथोफिली. ऑर्निथोफिलमध्ये पॉलिनेशन होईल, पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ बर्ड्स थ्रू हे आपल्याला पॉलिनेशन पाहायला भेटणार. मग त्याला आपण ऑर्निथोफिली असं म्हणणार आहे. ओके. मग आता हे जे बर्ड्स आपल्याला पाहायला भेटतील पहा, हे कसे असतील, हे स्मॉल असतील. ओके. अँड हॅविंग लॉंग बीक, त्यांच्यामध्ये असलेली जी बीक आहे हे लॉंग असेल किंवा चोच लांब आपल्याला पाहायला भेटणार, हे लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपल्याला कोणते पाहायला भेटणार पहा, एक तर सनबर्ड याच्यामध्ये एक्झाम्पल आहे, किंवा त्यांना आपण हमिंग बर्ड्स असं म्हणतो. ओके. का ते पॉलिनेशनसाठी हेल्प करतील. मग आता याच्यामध्ये ॲडॅप्टेशन्स आपल्याला कोणते पाहायला भेटतील पहा, ॲडॅप्टेशन्स इन ऑर्निथोफिलस फ्लावर्स, हे लक्षात ठेवायचं. कोणकोणते ॲडॅप्टेशन्स आहे, पहिली गोष्ट म्हणजे काय, जे आपण एंटोमोफिलसमध्ये पाहिलं सेम टाईपचे आपल्याला ॲडॅप्टेशन्स पाहायला भेटणार, थोडेसे मॉडिफिकेशन. ते म्हणजे कोणते, हे जे फ्लावर्स आहे हे लार्ज असतील किंवा बिग आपल्याला पाहायला भेटतील, लार्ज. त्यानंतर ब्राईटली कलर आपल्याला पाहायला भेटणार, ब्राईट कलर याच्यामध्ये प्रेझेंट असेल टू अट्रॅक्ट द बर्ड्स. सेकंड जे आपल्याला पाहायला भेटणार, नेक्टर प्रोड्यूस होईल याच्यामध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये. नेक्टर काय होईल, प्रोड्यूस होणार इन अ लार्ज क्वांटिटी. बरोबर. थर्ड जो आपल्याला पाहायला भेटतं याच्यामध्ये फ्रॅग्रन्स जो असेल, फ्रॅग्रन्स इज ॲबसेंट. फ्रॅग्रन्स यांच्यामध्ये प्रेझेंट नसेल. ओके. बिकॉज बर्ड हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. सेन्स ऑफ स्मेल जी असते बर्ड्समध्ये हे पुअर आपल्याला पाहायला भेटणार. दॅट्स वाय यांच्यामध्ये फ्रॅग्रन्स प्रोड्यूस होत नाही. पोलन ग्रेन जे असतील ते स्टिकी
अँड स्पायनी असतील, लक्षात ठेवायचं. मग आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपल्याला कोणकोणते प्लांट्स पाहायला भेटतील पहा. एक्झाम्पल्स आहे, एक म्हणजे बुटिया, बॉम्बॅक्स एक्सेट्रा. these are some examples of ऑर्निथोफिलस प्लांट्स. लास्ट टाईप पाहूया आपण, तो म्हणजे कायरोप्टेरोफिली आपल्याला पाहायला भेटणार. कायरोप्टेरोफिली म्हणजे काय, पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ बॅट्स. लक्षात, बॅट्स थ्रू काय होईल, पॉलिनेशन आपल्याला पाहायला भेटेल. ओके, आता यासाठी प्लांट्समध्ये किंवा फ्लावर्समध्ये कोणते ॲडॅप्टेशन्स आहेत ते आपण पाहूया. पहिलं जे आपल्याला ॲडॅप्टेशन पाहायला भेटेल, ह्या फ्लावर्समध्ये काय असेल, डल कलर असेल, कारण की बॅट्स हे नॉक्टर्नल आपल्याला पाहायला भेटतील, बरोबर ना. डल कलरमध्ये त्याच्यामध्ये ब्राईट कलर तयार होणार नाही, डल कलर फ्लावर आपण म्हणू, बरोबर. त्यानंतर यामध्ये स्ट्रॉंग ओडर आपल्याला पाहायला भेटेल, स्ट्रॉंग ओडर. ओके, जेणेकरून बॅटला ते काय करतील, अट्रॅक्ट करतील. फ्लावर जनरली ओपन ॲट नाईट, नाईटच्या वेळेस ते ओपन होतील फ्लावर्स. नाईट म्हणजे नाईटच्या वेळेस ते ओपन होतील, बिकॉज द बॅट आर नॉक्टर्नल, दे आर ॲक्टिव्ह ड्युरिंग नाईट, दॅट्स वाय. आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपल्याला कोणकोणते पाहायला भेटतात पहा. अँथोसेफलस, नंतर कायजिलिया एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल ऑफ कायरोप्टेरोफिली प्लांट.